सगळ्यांना नमस्कार. अनेक नेत्यांना, काही पक्षांच्या प्रवक्त्यांना असं वाटतंय की मी जे जे मांडतेय, मग ते ऑफिस ऑफ प्रॉफिट असो, कृषी घोटाळा असो, हे सगळं मांडण्याची गरज काय? धनंजय मुंडे यांचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध काय? आणि संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याच्याबद्दल सगळ्यांना जो आक्रोश आहे आणि त्याच्यात जे आतापर्यंत नीट त्याच्यावर कारवाई होताना आपल्याला जी दिसत नाहीये, अपेक्षित अशी होताना दिसत नाहीये, म्हणूनच मला असं वाटतंय की जोपर्यंत धनंजय मुंडे हे बाहेर पडत नाहीत मंत्रिमंडळातनं, तोपर्यंत या पूर्ण हत्येच्या शोधाला नीट दिशा मिळणार नाही. आणि म्हणून मी आधी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत ते दाखवले. मग कराड आणि धनंजय मुंडे कंपन्यात एकत्र कसे आहेत ते दाखवले. त्यांचे आर्थिक व्यवहार असो, कंपन्या असो, मिळालेला नफा असो, दहशत असो. मग ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये मी दाखवलं की एका राज्यमंत्र्याला राज्याच्या कंपनीकडनं थेट नफा मिळतोय. बॅलन्स शीटवर धनंजय मुंडेंची सही देखील आहे, तरीही काही झालं नाही. 4 दिवसानंतर थांबून मी कृषी घोटाळा काढला. त्याच्यात कसं साध्या 90 रुपयाच्या 92 रुपयाच्या नॅनो युरियाला 220 रुपयांनी खरेदी केली गेली, या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स दिले. त्याच्यानंतर मी या नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बॉटल्स मागवल्या देखील आणि मागवलेल्या बॉटल्सचा इनव्हॉइस मी ट्विट केला. तर एक त्याचा जर आपण क्रम बघितला तर 4 तारखेला मी ती प्रेस कॉन्फरन्स घेतली, 5 तारखेला मी या बॉटल्स मागवल्या आणि त्याच्यानंतर 7 तारखेला या कंपनीकडनं बंदी घालण्यात आली. असं सांगण्यात आलंय की कुठल्याही ऑनलाईन कंपन्या इफ्कोचे प्रोडक्ट्स विकू शकत नाही. आणि धनंजय मुंडे यांचे पीए कोण जोशी म्हणून आहेत, त्यांनी धडाधड सगळ्या माध्यमांना पाठवून दिलं की इफ्कोचे प्रोडक्ट्स विकता येत नाहीत, असा मेसेज त्यांनी पाठवला. आणि त्यानंतर मी सगळ्या माध्यमांना विनंती केली. त्याच्यापैकी मला वाटतं एका चॅनलनी तर अगदी डिटेल त्याचा अभ्यास करून दाखवलं की सगळेच्या सगळे ऑनलाईन जेवढ्या वेबसाईट्स आहेत सगळे, मग ॲग्रीबॅग्रीच नाही, ॲग्रोस्टार, किसान, बिघाट, अनेक अशा वेबसाईट आहेत ज्याच्यावर इफ्कोची प्रोडक्ट सर्रास विकली जातात. कारण त्याच्यावर इफ्कोनी एक राईटअप दिलं होतं, प्रेस नोट दिली होती आणि ती देखील मला पाठवण्यात आली होती. आता ही प्रेस नोट मी ऑनलाईन देखील बघितली आणि मला गंमत वाटली की एक कंपनी जे सो कॉल्ड शेतकऱ्यांचं कोऑपरेटिव्ह आहे, त्यांनी इतकं प्रोएक्टिव्हली काम का केलं? तर याचा जेव्हा मी शोध घेतला आणि जेव्हा मी बोलायला लागते ना, तर मला अक्षरशः वेगवेगळ्या ठिकाणहून माहिती येते आणि काही इतकी छान माहिती आली ते इफ्कोच्या अधिकाऱ्यांकडनंच आली. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की इफ्को म्हणजे एक महाघोटाळा आहे. आणि मग मी त्याचा शोध घेतला, मग बघते त्याच्यावर लोकसभेत प्रश्न विचारले गेले आणि एक नाही अनेक इफ्कोचे घोटाळे अनेकदा झालेत. आणि मी आता जेवढ्या तुम्हाला एक्झिबिट्स दिल्यात त्याच्यात सीबीआयचा एक FIR देखील आहे आणि तो FIR आणि इतर लोकसभेतले विचारलेले प्रश्न ते देखील मी लावलेत, राज्यसभेत विचारलेले प्रश्न देखील लावलेत आणि किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार इफ्को मध्ये होतो याचे सगळेच्या सगळे डिटेल्स दिलेत. म्हणजे ती फार्मर कोऑपरेटिव्ह नावासाठी आहेत, पण तिथले अधिकारी काय काय करतात, अगदी तिथले मेन CEO पासून लोक कसे कसे भ्रष्टाचार करतात त्याचे सगळेच्या सगळे डिटेल्स मी तुम्हाला एक्झिबिट्स मध्ये दिलेत. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तर एक भन्नाटच काय काय त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं पुन्हा एकदा. आणि मला त्याच्यावर आता खरंच बोलून काही फायदा नाहीये. मला एवढंच सांगायचंय की माझ्याकडे येणाऱ्या नॅनो युरियाच्या आणि नॅनो डीएपीच्या बॉटल्स परत मागवल्या गेल्या. आता हा विषय आपण इथे संपूया.
आता चॅप्टर नंबर 2 किंवा कृषी घोटाळा नंबर 2 त्याच्या मोठ्या घोटाळ्याकडे येऊया. आणि इथे धनंजय मुंडे कुठच्याही पद्धतीने वाचत नाही. हे एक पत्र आहे. हे पत्र इतकं कमालीचं आहे की त्याच्यावर तारीख नाहीये. मंत्री लिहितात पण त्याच्यावर तारीख नाही. आता या पत्रात काय लिहिलंय? दिनांक 30 सप्टेंबर 24 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिनांक 23 सप्टेंबर 24 रोजी झालेल्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आलेला मंजूर झालेला कृषी विभागाच्या प्रस्तावाचे इतिवृत्त कायम करण्यात आले. म्हणजे हा मंत्री किती थराला जाऊ शकतो हेचं हे धडधडीत उदाहरण आहे. 23 तारखेचा आणि 30 तारखेचा या दोन्ही कॅबिनेट बैठकांचे तुम्हाला मी अटॅचमेंट्स पाठवलेले आहेत. कुठेही ना 23 मध्ये ना 30 तारखेमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय असा झालेला नाही. आणि मंत्री लिहितात काय आणि किती खोटं. महाराष्ट्र शासन कार्य नियमावली व त्या अन्वये दिलेल्या अनुदेशन मधील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करावी. मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याप्रमाणे तातडीने. आता एक तर मंत्रिमंडळाने कुठल्याही प्रकारचा निर्णय केलेलाच नाहीये. हे तुम्ही त्या मी अटॅच केलेल्या दोन्ही कॅबिनेट बघा. तुम्ही 23 सप्टेंबर पण बघा आणि 30 सप्टेंबर पण बघा. त्याच्यात ते काय म्हणतात पुढे? मागील वर्षाचे बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप याबाबतचा उर्वरित इष्टांक. आणि नंबर 2 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे उत्पादित. एकतर पंजाबराव कृषी विद्यापीठ काहीही उत्पादित करत नाही, पण त्यांनी एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली होती आणि ती टेक्नॉलॉजी त्यांनी ट्रान्सफर केली होती. आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाची फक्त त्यांना रॉयल्टी येते, बाकी ते स्वतः काहीही हे उत्पादित केलेलं नव्हतं. पण तरी ते म्हणतायत पेटंटेड सोलार लाईट पंप या बाबीचा लाभार्थी पुरवठा करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून प्रक्रिया सुरू करावी. आणि तसे पैसे MAIDC व PDKV अकोला यांना निर्देशित करून निधी वर्ग करण्यात यावा असं हे सरळ सरळ लिहितात. आणि शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहू नये म्हणून याबाबतची कारवाई तातडीने म्हणजे आजच करण्यात यावी. आजच करण्यात यावी असं हे धनंजय मुंडेंचं पत्र आहे. आणि त्याच्यावर त्यांची सही आहे. याच्यावर कुठली तारीख नाहीये. आणि आता पुढची गंमत बघा. याच्या बेसिसवर हा 11 तारखेचा GR निघतो. 11 ऑक्टोबरचा हा GR काढण्यात आला. आणि त्याच्यात 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे आपल्याला अतिरिक्त 500 कोटी देण्यात यावे. आणि हे जे 200 कोटी होते जे मी मागच्या जेव्हा घोटाळा काढला होता त्याच्यात म्हटलं होतं की 200 कोटीचे नंतर बॅटरी स्प्रेअर पंप आणि सोलार लाईट ट्रॅप हे घेतले गेलेत ते वेगळे असे हे दोन्ही सँक्शन या GR मधनच करण्यात आले. पण हे कधी नव्हतंच. कॅबिनेट बैठक 23 तारखेची पण बघा, 30 तारखेची पण बघा. याच्या 200 कोटी बद्दल एक चकार शब्द सुद्धा लिहिलेला नाही. त्याच्यात जे लिहिलेलं आहे त्याच्या दोन्ही अटॅचमेंट्स मी तुम्हाला पाठवल्यात. त्यांचं म्हणणं कदाचित असं असावं की हे एक पत्र आहे. पत्र कॅबिनेट मीटिंग मधलं नाही, हे एक पत्र आहे. आणि त्या पत्रात हे सचिव कृषी यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं 23 तारखेचं. याच्यातले जे निर्णय झालेत, निर्णय नंबर 1 आणि निर्णय नंबर 2. निर्णय नंबर 2 आहे 500 कोटी अतिरिक्त निधी मिळावा, म्हणजे हे सगळं सोडून आणि एक 500 कोटी मिळावा असा होता. आणि दुसरा जो निर्णय त्याच्यात अ ब क ड असं 4 गोष्टी आहेत. त्याच्यात कुठेही 200 कोटीचं नवीन आपण प्रस्ताव करतोय, त्याला शासन मान्यता देतोय असा शासन निर्णय झालेला नाही. मंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही. म्हणजे खोटं बोलून धनंजय मुंडे हे असं मांडतात, त्याच्यावर GR काढतात आणि ते करून घेत आहेत. इतकी लिमिट
यांची जर होत असेल तर ह्यांना कुठल्याही मंत्रिपदावर कधीही बसता कामा नये. त्यांची तितकी पात्रताच नाही, कारण इतका भ्रष्ट माणूस जो मंत्रिमंडळाचे निर्णय झालाय असं दाखवून जर भ्रष्टाचार करत असेल तर असा मंत्री यापुढे कधीही झाला नाही पाहिजे. कृषी तर नाहीच नाही, कधीही हा मंत्री झाला नाही पाहिजे अशी माझी थेट मागणी आहे. आणि आता तरी अजित पवारांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी कारवाई करावी, कारण हे खोटे निर्णय दाखवून मंत्रिमंडळात कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय असं सांगून जर GR काढला असेल तर हे ऍब्सल्यूट खोटं आहे. आता लगेच पटपट उठतील, पुन्हा माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर प्रेस कॉन्फरन्स घेतील, वाटेल ते बडबडतील. तर त्यांना मला सांगायचं, आता जे बोलायचंय ना तुम्हाला ते पेपर निशी बोला. 23 तारखेचा तुम्ही कॅबिनेट मीटिंगचे मिनिट्स मांडा, 30 तारखेचे कॅबिनेट मीटिंगचे मिनिट्स मांडा आणि मग सांगा की हा निर्णय कुठच्या कॅबिनेटमध्ये आणि कधी झाला होता. तुमच्या पत्रात तुम्ही लिहिले 23 आणि 30 दोन्ही याच्यात हा निर्णय झालेला नाही. आता कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल प्लीज विचारा. नाही, त्या जागा मी वाचून पण दाखवते, त्याच्यात काय काय लिहिलेलं आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनाबाबत सादरीकरण. सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्याबाबत हा पहिला मुद्दा. ब आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेबाबत. क आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत. आणि ड आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत. हा आहे पहिला पेज नंबर 1. आणि पेज नंबर 2 मध्ये अतिरिक्त 500 कोटीचा निधी देण्यात यावा असं एक पत्र आहे. आणि आता आणि एक महत्वाचं पत्र आहे. हा, मी ते पण तुला तेच सांगते की त्याच्यात एक पत्र होतं जे कृषी आयुक्तांनी लिहिलं होतं. आणि ते कृषी आयुक्तांनी लिहिलेलं पत्र हे आहे. आणि याच्यात सरळ लिहिलंय. त्याच्यात 10 गोष्टी आहेत आणि त्या 10 गोष्टी वेगळ्या आहेत. या सगळ्या त्याची डिटेल्स मी वाचून दाखवते. हे जर माझे जे नोट आहे याच्यातलं शेवटचं पान तुम्ही बघा. हे जे 500 कोटी अतिरिक्त मागण्यात आले होते त्यात पिवळे चिकट प्रकाश सापळे, सेंद्रिय आणि रासायनिक खते, बॅटरीवर चालणारे स्प्रेअर पंप, बियाणे प्रक्रिया यंत्र म्हणजे मॅन्युअल पण आणि इलेक्ट्रिक पण, स्पायरल ग्रेडर, सोयाबीन रिपर आणि नंतर मल्टी क्रॉप क्रशर, मल्टी इलेक्ट्रिक बुल आणि सोयाबीन स्टोरेजच्या ज्यूट बॅग. हे वेगळे देण्यात आले. पण हे थांबवण्यात आलं होतं कारण याची मान्यता आता देता येणार नाही असं स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि ही मान्यता हिवाळी अधिवेशनात आपल्याला देता येईल असं सांगण्यात आलं होतं. म्हणजे हे तर नव्हतंच, हे तर थांबवण्यात आलं होतं. नाही, तो 342 कोटीचा आधीचा होता आणि 200 कोटी ऍडिशनल. पण ते तेव्हा मला कन्फर्म झालं नव्हतं की हा झालाय की नाही. तर हा 200 कोटीचा जो ऍडिशनल होता तो हा आहे. आणि तो कसा खोटा GR काढून बनवून घेतला गेला त्याचे आत्ताचे हे पेपर आहेत. खोटा GR कारण त्याच्यावर कुठलीही कॅबिनेटचा नॉड नाहीये. आणि त्यांनी त्याच्यात सरळ लिहिलंय, तुम्ही ते पत्र त्यांचं बघितलं ना तर त्याच्यात सरळ लिहिलंय की दिनांक 30 सप्टेंबर 24 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, मी तुम्हाला मी कशाला, तुम्ही ऑनलाईन बघा, 23 तारखेची बघा आणि 30 तारखेची बघा, कुठेही एका शब्दाने तरी असं सँक्शन दिलंय का नाही हे तुम्ही व्हेरीफाय करा. म्हणजे हा GR सुद्धा 11 ऑक्टोबरला काढला आणि 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागली. म्हणजे पुन्हा विधानसभेचा खर्च काढण्यासाठी हा घोटाळा, आधी लोकसभेचा काढण्यासाठी तो घोटाळा होता. अगदी 12 मार्चला झालं, 16 मार्चला डिस्बर्स झालं आणि लगेच आचारसंहिता लागली. तसाच हा सेम टू सेम परत घोटाळा. आणि कधी काय सांगतात
शेतकऱ्यांना रबी क्रॉपसाठी द्यायचे होते म्हणून तात्काळ करा असं सांगण्यात आले. कोणाची मला नाही सांगता येणार, कारण खरं तर त्यांना ते अधिकारच नव्हते. आणि जसं मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की 14 फेब्रुवारीला वित्तमंत्र्यांनीच एक हे काढलं होता, GR काढला होता की कुठल्याही नवीन गोष्टींना प्रशासकीय मान्यता मिळणार नाही आत्ताच्या घटकेला, त्यामुळे नवीन प्रस्ताव आणू नये असं वित्तमंत्र्यांनी म्हटलं होतं. आणि त्याच्यानंतर लगेचच हे प्रस्ताव आणतात आणि तो दिला गेला. तर मला आता धनंजय मुंडेंना सांगायचंय की तुम्ही जे बोलाल ना ते हवेत बोलू नका. जे मी मागच्या वेळेस मांडलं त्या प्रत्येक एक मुद्द्याला तुम्हाला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर मुद्देसूद द्या, उगाच हवेत बोलू नका. आणि आजचं मी जे मांडलंय त्याचं पण मला मुद्देसूद उत्तर असेल तर द्या, नाही तर उगाचच बडबड करू नका. बिलकुल, GR निघाल्याशिवाय होतच नाही ना ते. तर तो GR 11 ऑक्टोबरला निघाला आणि 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागली. तुम्हाला असं वाटतं का की धनंजय मुंडेंना आजपर्यंत पाठीशी घातलं जात आहे आणि जसे तुम्ही दाखवताय अध्यादेश काढले जात आहेत, मिनिट्सच्या बैठकीत उल्लेख नसतानाही तसे आदेश दिले जात आहेत, तर एकटे धनंजय मुंडे याच्यात सहभागी नाहीयेत, जे कारवाई करत नाहीयेत ते सुद्धा कुठेतरी सहभागी? आता तर नक्कीच, म्हणजे याच्यानंतर जर कारवाई केली नाही तर म्हणायलाच पाहिजे की सरळ सगळे याच्यात म्हणजे त्यांना पाठीशी घालण्याचं जे काम होत आहे त्याच्या मागे काहीतरी गौड बंगाल, नाही तर हे होऊ शकत नाही. इतकं कोणी कोणाला प्रोटेक्ट करायला कधीही जाणार नाही. आता ते नाही मी म्हणू शकत, कोणाकोणाचे हात गुंतलेत मला नाही माहिती, पण झालेलं आहे एवढं मात्र खरं. आणि ते सगळेच जण तुम्ही तुमच्या लेवलनी ऍक्सेस करू शकता. बघा तुम्ही 23 तारखेचा 30 तारखेचा शासन निर्णय गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर मी डाउनलोड करून तुम्हाला पाठवले. जर एखादा मंत्री या पद्धतीनं कॅबिनेट बैठकीमध्ये न झालेले निर्णय हे झाले असं भासवून किंवा फोटोपत्र, दिस इज अ फ्रॉड, ऍब्सोल्यूट फ्रॉड. आणि त्याच्यासाठी त्यांच्यावर FIR झाला पाहिजे, कारण दिस इज अन ऍब्सोल्यूट क्रिमिनल फ्रॉड. तुम्ही पेपर्स फोर्ज करताय, तुम्ही बदलताय, जे झाल्याच नाहीये या गोष्टी मांडून तुमच्या मंत्रिपदाचा गैरवापर करून तुम्ही ते करताय. दिस इज ऍब्सोल्यूट फ्रॉड. कारवाई काय एकच मिनिट संविधानामध्ये काही तरतूद आहे का, किंवा अशा पद्धतीनं जर खोटं सांगून GR तयार केला जात असेल, मंत्री गोपनीयतेची आणि त्याचबरोबर जनतेच्या सेवेची शपथ घेत असतात, तर त्या सगळ्या शपथांचं दाखवून खोटं भासवून हे जर केलं असेल, केलेलं आहेच, तर ते दिसतंय आपल्याला उघड. आणि हे केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं हे भाग आहे, त्याच्यात दुसरं काहीच आपण म्हणू शकत नाही. आता त्याची कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनिंग आतापर्यंत मी काढली नाहीये, पण ते देखील शोधून काढेन आणि ते देखील मांडेन. पण आज मी म्हणते की आज पुन्हा मी एक स्कॅम काढलाय, अजून कारवाई झाली नाही, 3 दिवसांनी अजून एक काढणार आहे, त्याच्यात आणि माहिती देईन. पण जोपर्यंत या माणसाचा, आणि हा जाणं का गरजेचं आहे, जाणं गरजेचं आहे कारण एक मंत्री जो आपल्या पदाचा गैरवापर करून अमाप संपत्ती कमवतो, लुटतो आणि मग कराडसारखी माणसं ठेवतो जी दहशत पसरवतात, त्याच्याचमुळे असं हे जे हत्या झाली आहे ही परत महाराष्ट्रात कधी घडू नये म्हणून हे मंत्र्यांना अद्दल घडावी म्हणून माझा हा सगळा खटाटोप आहे. मला त्याच्यात काही मजा येत नाहीये, काही मला स्वतःच्या जीवाला त्रास करून घेण्याची गरज देखील नाहीये. पण हे कुठेतरी थांबायला हवं, कारण माझ्याकडे जेवढ्या केसेस येत आहेत आता, आमदार, खासदार, मंत्री हे सगळे पोलिसांचा आणि सगळ्यांचा गैरवापर करून मध्यमवर्गीयांना त्रास देत आहेत. त्याच्यासाठी हा लढा आहे आणि हे कुठेतरी आता सगळ्यांनी मिळून बंद करायला हवं. सुरुवातीला या प्रकरणी आरोप केला त्यांच्यासोबत, मात्र आता कुठेतरी शांत झाल्याचं दिसून येत आहे. संजय राऊतांनी असा आरोप केला कुठेतरी डील झाली त्यांच्या. नाही, त्याच्यात तर आम्ही सगळ्यांनीच म्हटलंय, संजय राऊत कशाला, सगळ्यांनीच म्हटलंय की नक्कीच त्यांच्यात काहीतरी राजकीय सेटलमेंट झालीय. कारण कुठे ना कुठे मला वाटत होतं की एकतर मी सुरेश धसांना 2012 पासून ओळखते, हा व्यक्ती कोणाच्या विरुद्ध म्हणजे एका सामान्य कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत असेल असं मला कधीही वाटलं नाही.
आणि हेच मी धनंजय देशमुखांना पहिल्या दिवशी जेव्हा मी त्यांना बीडला भेटले पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हा माणूस कधीही पलटेल आणि एक्झॅक्टली तसंच झालं. कारण हे व्यक्ती कधीच म्हणजे जे जे आत्ता कराड आणि मुंडे करतायत त्याच सगळ्या गोष्टी धस देखील करतात आणि इतर जे राजकीय मंडळी जे त्या मोर्चात होते ते देखील करतायत. म्हणूनच पहिल्या दिवशीपासून माझा स्टँड क्लिअर होता की मी मोर्चात जाणार नाही. मला जो लढा द्यायचा आहे त्या मोर्चाच्या मागे रस्त्यावर बसून आम्ही तिथे आंदोलन केलं होतं, पण स्टेजवर चढले नाही. कारण माझी खात्री होती जितेंद्र आव्हाड काय ते संदीप क्षीरसागर काय धस काय या सगळ्यांना माहित नाही का की काय चीज आहेत ते. धनंजय मुंडे कसे आहेत, वाल्मिक कराड कसे आहेत सगळ्यांना माहितीये. पण हे जे सगळं आहे ते नुसतं राजकीय ड्रामा होता आणि मला असं कुठेतरी वाटतं की दसांना कदाचित कल्पना नव्हती की हे प्रकरण इतकं मोठं होईल, मीडिया इतकं लावून धरेल. त्यांना वाटलं हा मुद्दा मी जर उचलला अधिवेशनात उचलला तर समोरून सेटलमेंट होईल. कारण खरं माझ्या मते मला जर कोणी विचारलं तर बहुतेक कराड त्यांच्या भागात काम करायला लागले होते. ते थांबवण्यासाठी दसांनी असा स्टँड घेतला, अधिवेशनात प्रश्न विचारला म्हणजे समोरनं सेटलमेंट होऊन तो तुमच्या भागात येणार नाही, तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू. हे राजकीय सेटलमेंट की तुमची कॉन्ट्रॅक्ट तुमची आमची कॉन्ट्रॅक्ट आमची, तुम्ही थोडं खा आम्ही थोडं खाऊ, हे जे सगळा ड्रामा असतो ना यांचा हा करण्याचा त्यांनी सुरुवात केली. पण त्यांना कल्पना नव्हती की इतकी माध्यमं धरून लावतील, इतकी लोक त्याच्यासाठी लढतील. आणि हे जेव्हा वाढायला लागलं अस्वस्थ होऊन मग बावनकुळे आणि यांचं सगळ्यांचं छान गप्पा गोष्टी झाल्या, 4-4 तास बैठका झाल्या आणि त्यातही राजकीय सेटलमेंट झाली. संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून दाखवण्याचा तो पोलिसांनी कट रचला होता. त्यात एक बाई देखील कलममध्ये तयार ठेवली होती असा आरोप धनंजय देशमुख यांनी. मी हा काल आरोप ऐकून मला धक्काच बसला आणि हे खरंच आहे की कुठच्याही लिमिटला जाऊन काय वाटेल ते आरोप करतील, वाटेल ते. कारण त्यांना कसंही करून वाचवायचंय. आणि माझे आता महत्वाचे परत मी ते मुद्दे मांडते की 1 तर 9 तारखेला ज्या 2 मोबाईल जे सापडले होते स्कॉर्पिओमध्ये त्याचं काय झालं, त्याच्यातनं त्याचा सीडीआर का बाहेर आला नाही, 2 त्याच्यातले डेटा रिकव्हरीसाठी पाठवला होता त्याचा डेटा रिकव्हरी आता 2.5 महिने पूर्ण झाले अजून का होत नाही. 24 तासात 4 लेवल म्हणजे डिलीट केल्याच्या 4 लेवल पर्यंत तुम्हाला डेटा रिकव्हर करता येतो. मग 2.5 महिन्यात हा का केला गेला नाही. जे धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यात 19 जूनला जी कारवाई झाली होती ज्याच्यात 3 कोटीचा खंडणीचा व्यवहार तिथे झाला होता, तर अवादा कंपनीच्या लोकांची स्टेटमेंट्स का नाही झाली, एआयची सिक्युरिटीची जेवढे लोक होती त्यांची टॉवर लोकेशन्स त्यांचे स्टेटमेंट्स व्हायची गरज होती. आणि काल मी बघितलं की जितेंद्र आव्हाड जे मी काही माध्यमांपुढे मांडलेले मुद्दे होते तेच त्यांनी मांडले की प्लेन मधनं उडून जाणाऱ्या तानाजी सावंतच्या मुलासाठी पत्रकार परिषद होऊ शकते, नंतर पोर्शेच्या कारच्या क्रॅशमध्ये पत्रकार परिषद होऊ शकते. तर या प्रकरणात आज तगायत पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन का या सगळ्या गोष्टी मांडल्या नाहीत हे पुन्हा त्यांनी काल पण म्हटलं. मला काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी जरूर म्हणावं, एकाने नाही 100 जणांनी हेच म्हणावं. कारण पत्रकार परिषद घेऊन हे मांडणं गरजेचं आहे म्हणजे धनंजय मुंडे यांचा त्याच्यातला अँगल बाहेर येईल. आणि आताच्या घटनेला त्यांना याच्यासाठी वाचवलं जात आहे पदोपदी. पण इथे जोपर्यंत आपल्या हातात गोष्टी येणार नाही आपण काहीच बोलू शकणार नाही. म्हणून मी हे न ते या सगळ्या गोष्टी दाखवून त्यांचा राजीनामा करण्याचा प्रयत्न करते. बाकी माझा त्याच्यात काही स्वार्थ नाही. मैम एक बार हिंदी में बता दीजिए आज की आपकी प्रेस कॉन्फ्रेंस का मुद्दा क्या है. कई दिनों से आप धनंजय मुंडे इनका रेजिग्नेशन मांग रहे हैं, तो आज का मुद्दा क्या है? धनंजय मुंडे ये जब कृषि मंत्री थे तब उन्होंने एक पत्र लिखकर एक जीआर निकालने की विनती की थी. ये पत्र जो लिखा था उस पे कोई डेट नहीं थी. उसमें ये लिखा था कि 23 तारीख की और 30 तारीख की कैबिनेट की मीटिंग में एक प्रस्ताव रखा गया था और वो प्रस्ताव मंजूर हुआ था. तो मैंने 23 तारीख की और 30 तारीख की दोनों कैबिनेट की मीटिंग्स के डिटेल्स निकाले, उसमें ऐसा कोई भी प्रस्ताव नहीं था. इसका मतलब ये है कि धनंजय मुंडे ये बहुत ही उन्होंने झूठा बयान देकर 11 अक्टूबर का एक जीआर निकाला
और उसके तहत 200 करोड़ का घोटाला फिर एक बार किया है। माने पहला घोटाला था 342 करोड़ का और दूसरा जो घोटाला है वो 200 करोड़ का। ऐसे करीब करीब 550 करोड़ का घोटाला उन्होंने किया है। पर इस बार साफ झूठ बोल के, पहली बार तो उन्होंने एटलीस्ट फाइनेंस मिनिस्टर और सीएम का सिग्नेचर लिया था, हालांकि दोनों को वो साइन करने का कोई अधिकार नहीं था क्योंकि उसका अधिकार एक कमिटी के पास था, फिर भी उनकी साइन लेकर किया था। यहाँ तो किसी की भी मान्यता नहीं थी और बिना मान्यता उन्होंने ये सब जो किया है एब्सोल्यूट फ्रॉड है। और इसका क्लैरिफिकेशन अब जिसको देना है, कृषि विभाग को देना है, धनंजय मुंडे को देना है, इफ्को को देना है, उनके चाचा को देना है, मुझे कोई फर्क नहीं पड़ता। ये फ्रॉड है, फ्रॉड है और फ्रॉड है। Agriculture scam, then profit of house of profit. Apart from that, this base scam. तो इन सारी चीजों में स्कैम बाहर आ रहे हैं। इट्स अराउंड 5.5 करोड़ स्कैम। लेकिन उसके बाद भी अगर अजीत पवार से अगर प्रेस कॉन्फ्रेंस में पूछा जाता है कि धनंजय मुंडे की रेजिग्नेशन क्यों नहीं ले रहे, तो वहां से आ रहा है कि आप उनसे ही पूछे। मेरा ऐसा मानना है कि संतोष देशमुख की जो हत्या हुई है और जिस दिन हत्या हुई उसी दिन एक स्कॉर्पियो पकड़ी गई थी और उस स्कॉर्पियो में 2 मोबाइल मिले थे और सारे मीडिया चैनल्स ने ये बताया था कि उसमें एक बड़े नेता का नाम है। तो वो बड़ा नेता कौन है ये आज तक हमें नहीं बताया गया और ये जो पुलिस डिपार्टमेंट है जो डायरेक्टली अंडर देवेंद्र फडणवीस है ये हमें कभी नहीं बताएंगे। तो ये पहला मुद्दा है। दूसरा मुद्दा ये है कि ना इसका सीडीआर बाहर आया है, ना इसकी जो डेटा रिकवरी 2.5 महीने से नहीं हुई क्योंकि ये छुपाने की कोशिश हो रही है। तीसरी बात, जो 19 जून 2024 को जो कहा गया था और ये सो कॉल्ड सुरेश दस जो लड़ रहे थे कि आका के आका वगैरह वगैरह जो डायलॉग्स मार रहे थे, उन्होंने खुद कहा था कि सातपुड़ा बंगला में ये 3 करोड़ की बैठक हुई थी, ये एक्सटॉर्शन का रेट फिक्स हुआ था, 50 लाख दिए गए थे। ये मैं नहीं बोल रही हूँ, सुरेश दस ने बोला था पब्लिक मीटिंग में। और ये अगर हुआ था तो इसका आगे क्या उसकी तहकीकात हुई, क्या उसके टावर लोकेशंस लिए गए, क्या उसके आगे जो डिटेल्स है स्टेटमेंट लिए गए, कोई पता नहीं हमें। और ये बताने के लिए पुलिस ने प्रेस कॉन्फ्रेंस लेनी चाहिए थी, पर वो बाकी सब बड़े बड़े लोगों के लिए प्रेस कॉन्फ्रेंस होती है, जैसे सैफ अली खान के लिए होगी, वो तानाजी सावंत के बेटे जो प्लेन लेके उड़ते हैं उनके लिए होगी। पर ये मुद्दा जो है जिसने महाराष्ट्र को हिला दिया था, उसके लिए महाराष्ट्र पुलिस को प्रेस कॉन्फ्रेंस लेने की जरूरत नहीं समझते। ये इसकी वजह जो मुझे लगती है वो शायद यही है कि वो बड़ा नेता कौन है ये सच नाम हमारे सामने कभी नहीं आएगा। और ये आने के लिए मैंने चाहे वो ऑफिस ऑफ प्रॉफिट हो, चाहे कृषि घोटाला 1 हो 2 हो, इस माध्यम से अगर उनका रेजिग्नेशन होता है तो ही सच बाहर आएगा, ऐसी मेरी मान्यता है। इसलिए मैं उनके पीछे हाथ धो के, मुझे कोई शौक नहीं है उनके पीछे लगने का। मुझे ऐसे लगता है कि जब तक इनका इस्तीफा नहीं होता तब तक सच बाहर नहीं आएगा। इतके घोटाळे झाले, ऑफिस ऑफ प्रॉफिट असेल, करुणा शर्मांचं प्रकरण असेल, अकॅडमीमध्ये माहिती लपवून असेल, आता तर घोटाळ्यांची मालिकाच तुम्ही काढली, इतकं होतंय, पुरावे समोर येत तरी राजीनामा घेतला जातो। फक्त आर्थिक अँगल आहे की इतर काही अँगल आहे त्यामध्ये? नाही, आता मला नाही माहिती, कारण असायला हवं। काही गुपितं माहिती असतील, काही काही गोष्टी माहिती असतील, मला नाही माहिती। पण मला असं वाटतंय की कुठलाही मुख्यमंत्री किंवा पक्षाचा अध्यक्ष इतके एकानंतर एक होऊन सुद्धा जर त्यांचा राजीनामा घेत नसतील तर त्याच्या मागे काही ना काही तर नक्कीच आहे। आता आणि एक होतं की ते जे नॅनो युरिया नॅनो डीएपीचे जे मी घोटाळे बाहेर काढले होते तर त्याच्यात नॉट रेकमेंडेड अशा सह्या आहेत आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाने आणि अनेक संशोधकांनी त्याच्यावर लिहून दिलंय की हे वापरण्यात येऊ नये। एवढंच नाही तर अख्ख्या देशभरातल्या अनेक ठिकाणून हे रिजेक्ट झालं होतं, फक्त एका ठिकाणी वापरलं गेलं, बाकी सगळीकडून हे रिजेक्ट झालं होतं। शेतकरी वापरत नाहीत म्हणून हा माल पडून होता आणि त्याचे सुद्धा अनेक खुलासे मी काही दिवसात करीन। आता तरी धनंजय मुंडे राजीनामा द्या। माझा तोच प्रश्न मी एकदा तुम्हाला स्पष्ट विचारतो की मग आता तुम्ही जे मिनिट्सचे सुद्धा सांगितले, अध्यादेश काढला जातो, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री ज्यांच्या काळात हा अध्यादेश आला,
आणि विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस. तर तुम्हाला असं वाटत नाही का की यांना या गोष्टीची कल्पनाच नसेल आणि कुठेतरी लागेबंदे आहेत सगळ्यांचे, घटक पक्ष जे तिन्ही सरकारमध्ये सामील आहेत, म्हणूनच धनंजय मुंडेंना इतक्या आरोपांवर आरोप होऊन प्रकरण बाहेर येऊन अजूनही पाठीशी हे 3 नेते घालतात? आता त्यात 2 टप्पे आहेत. पहिला म्हणजे 342 कोटीचा जो स्कॅम होता त्याच्यातल्या याच्यावर म्हणजे सँक्शनवर मुख्यमंत्र्यांची आणि वित्तमंत्र्यांची सही होती, शिंदे आणि अजित पवारांची. पण याच्यात तर कोणाचीच सही नाही, म्हणजे याच्यात मंत्रिमंडळाचं पण सँक्शन नाही. आणि हा तर म्हणजे उघड ओपन अँड शट आहे. त्याच्यात त्या दोघांची सही होती. पण कसं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सगळेच जण कसे पैसे खातात, कसं काय करतात सगळ्यांनाच माहितीये. मग अमुक जर आलाय प्रस्ताव करून टाका सही, म्हणजे तू माझ्या ह्याच्यात गप्प मी तुझ्या ह्याच्यात गप्प, असा सगळा प्रकार काहीसा असावा असा माझा अंदाज आहे. पण दादा तर आता नैतिकतेच्या मुद्द्यावर म्हणतात, तुम्ही नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनाम्याचा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा चेंडू आता त्यांच्या नाही, आता त्याच्यात खूप इंटरेस्टिंग आहे. अजित पवार म्हणतात सिंचन घोटाळ्यात मी नैतिकता दाखवून राजीनामा दिला, म्हणजे जर धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तर त्यांच्यात नैतिकता नाही असती तर त्यांनी दिला असता, असंच काहीसं त्यांना म्हणायचं असेल. आणि जो मंत्री, मला एक कळत नाहीये, तुम्ही जर ते राजीनामा देत नाही तर का नाही करत त्यांना बरखास्त? का काढून टाकू शकत नाही तुम्ही एका मंत्र्याला? तुमच्या पक्षातला आहे, भ्रष्टाचार करतोय, एक नाही अनेक पुरावे आलेत, का काढू नये त्यांना? पण ठीक आहे, मी सिंचन केला, तुझा छोटा आहे माझा मोठा होता, संपला विषय. चला.